अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांची एक अनुभवी कथा। अक्कलकोट निवासी दिगंबर अवतारी अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगणार आहे। श्रद्धा आणि विश्वासाची ताकद काय असते ते दाखवणारी कथा। एकदा अक्कलकोट जवळच्या गावात गणू नावाचा शेतकरी राहत होता। गरीब होता पण अतिशय प्रामाणिक। दिवस रात्र शेतात काम करत असे, पण सलग दुष्काळामुळे शेतात धान्यच पिकेना। घरात उपासमार सुरू झाली। गणू खूप खचला। एके दिवशी तो ठरवतो, आज मी स्वामींच्या भेटीला जाणार। तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जातो। महाराज समाधीस्थ बसलेले होते। गणू त्यांच्या समोर हात जोडून रडायला लागला। महाराज, माझं शेत कोरडं पडलंय, घरात दाणा नाही, मुलं उपाशी आहेत, आता माझा धीर सुटतोय, कृपा करा। स्वामी अचानक डोळे उघडतात, जोरात म्हणतात, अरे भिवू नकोस, जा, उद्यापासून पाऊस येईल। तुला चिंता कशाचीच करायची गरज नाही, फक्त माझं नाव घेत जा। ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ। गणूला विश्वास बसला नाही, पण तो मनाशी म्हणाला, स्वामींचं वचन खोटं कधीच ठरणार नाही। तो घरी परतला आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी काळे ढग दाटले आणि मुसळधार पाऊस पडू लागला। गणूच्या शेतात पीक बहरले, घरात धान्य आलं, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसू लागला। गणू रोज स्वामींचा नामजप करू लागला। त्याच्या चेहऱ्यावर दुःख नाहीसं झालं आणि समाधान दिसू लागले। या कथेचं तात्पर्य, श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टी ही शक्य होतात।